गदिमांनी 56 गाणी लिहिली, त्याच्यापेक्षा वेगळं तू काय लिहिणार? रात्री मला चित्रविचित्र स्वप्न पडतायत, जंगलांमधनं कोल्हेकुई ऐकू येतेय. आणि खरं सांगायचं तर आपली कविता आपल्यालाच वाचून अरे वा असं वाटावं, म्हणजे तुम्ही मनाने कविता लिहिताय असं होतं. ही मुक्तछंदातली कविता हा भाव आहे आणि वृत्तातली कविता हा संस्कार आहे. काही जणांना शब्द सुचत नाही आणि काही जणांच्या कविता शब्दबंबाळ असतात. जर कवितेला लाईक नाही आला किंवा कोणी चांगलं नाही म्हटलं तर लोक चिडतात, रागवतात, त्यांना खूप अपमानास्पद वाटायला लागतं. आपण जेव्हा व्हॉट्सॲप ग्रुपवरती मेसेज टाकतो तेव्हा 99% लोकांना त्याच्यात इंटरेस्ट नसतो, अजिबात इंटरेस्ट नसतो. जय श्रीराम मित्रांनो, म्युझिकल लिरिकल मॅजिकलच्या रामनवमी विशेष भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत अमित गोखले. अमित गोखले पार्थ नावाने लिहितात. अमित गोखले हे उत्तम गझलकार सुद्धा आहेत. अमितचा एक विशेष कार्यक्रम प्रसिद्ध आहे ज्याचं नाव आहे रामपर्व. रामायणातल्या विविध कथांवरती आधारित हा कार्यक्रम अत्यंत नवीन गीतांसोबत, नवीन संगीतासोबत तुमच्या समोर आलेला आहे. त्याचे अनेक प्रयोग पुणे आणि इतर भागांमध्ये झालेले आहेत. अमित सोबत आज आपण रामपर्वाबद्दल चर्चा केली, सोबतच आपण वृत्तबद्ध कवितांबद्दल सुद्धा चर्चा केली. त्यांनी आपल्याला एक वृत्त सुद्धा या पॉडकास्टमध्ये शिकवलेलं आहे. चलू या पॉडकास्टकडे अमित सोबत छान गप्पा करायला. नमस्कार मित्रांनो, आज मी आहे एका स्पेशल गेस्ट सोबत ज्याचं नाव आहे अमित गोखले, जो पार्थ या नावाने लिखाण करतो. आजचा एपिसोड हा स्पेसिफिकली रामनवमीच्या पर्वावरतीच्या उत्सवावरती आपण रिलीज करतोय आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे अमित गोखले यांचा सुप्रसिद्ध कार्यक्रम ज्याचं नाव आहे रामपर्व. फार प्रसिद्ध होतोय हा कार्यक्रम अमित. तर खरं तर आम्हाला तुझा हा पूर्ण प्रवास जाणून घ्यायचा आहे की रामपर्वपर्यंत तू कसा पोहोचलास, रामपर्व आहे काय, आणि तुझ्या जीवनामध्ये पहिली कविता कशी आली पासून ऑल द वे स्टेजवरती कशी गेलीपर्यंत हा सगळा प्रवास आज आपल्याला आपल्या प्रेक्षकांसाठी नोंदवायचा आहे. सो अमित गोखले, अप टू यू की कसं चालू करायचं आहे. तुझा प्रवास सुरू करतोयस की रामपर्व? आपण रामपर्वाबद्दलच बोलूया. अगदीच. कारण जेव्हा रामपर्व ही संकल्पना डोक्यात आली तेव्हा असा मी विचार केला होता की खरंच आपण ते लिहिण्यासाठी पात्र आहोत का. बरं, हो बरोबर आहे. पण मग केव्हा तरी मला असं लक्षात आलं की युगानुयुग म्हणजे आदिकवी वाल्मिकींपासनं ते आत्ताच्या पार्थपर्यंत खूप लोकांनी रामावरती लिहिलंय. बरोबर. पण मला नेहमीच असं वाटतं की असा कोणता कवीच नाही ज्यांनी नाही लिहिला राम, असा कोणता कवीच नाही ज्यानं नाही लिहिला राम, सुरुवातही त्याच्यापासून त्याच्यावरती पूर्णविराम. अरे वा वा वा, क्या बात. सुरुवातही त्याच्यापासून त्याच्यावरतीच पूर्णविराम. वा, सुंदर. मग मी विचार केला की धाडस आपण आपल्या देवाबद्दल नाही करायचं तर कुणाबद्दल करायचं. हां, कारण आपण जर त्याला म्हणत असू आपला मायबाप आहे तर लेकरू आपल्या आईवडिलांची स्तुती करणार का नाही करणार. आणि म्हणून तो धीर मिळाला की नाही आपण करू शकतोय. पण मग जेव्हा हा विषय चालला होता, माझे सहकारी हेमंत आठवले त्यांच्याशी मी बोलून दाखवलं. 2022 मधल्या रामनवमीतल्या काळातला हे होता पोर्शन होता तो, ते दिवस होते आणि त्याला एके ठिकाणी गीत रामायणाचा कार्यक्रम मिळाला. बरं. मग मला त्यांनी विचारलं की तू निवेदन करशील का त्या कार्यक्रमामध्ये. म्हटलं हरकत नाही, करूया. आम्ही पुण्याच्या बाहेर एका डिस्टंट सोसायटीमध्ये गेलो होतो, तिथे हा कार्यक्रम झाला. मग ते करताना मी असा विचार केला की गीतरामायणाची गाणी वर्षानुवर्ष लोक ऐकत आहेत आणि तिथला जो एकूण मिळालेला प्रतिसाद होता, लोकांच्या कानावर गाणी पडत आहेत, पण ते सगळे बिझी होते आपापल्या कार्यक्रमामध्ये, कामामध्ये. कोणी दर्शनाच्या रांगेत थांबलंय, कोणी आपापसात गप्पा मारतायत, मुलं तिकडं खेळतायत. मग हेमंत आठवले म्हणजे आमचे बाबूजी, त्यांना ते थोडंसं खटकलं. त्यांनी बोलून दाखवलं, लोक भानावर आले आणि त्यांनी छान ऐकला कार्यक्रम नंतर. पण मग विचार असा केला की हे का होत असावं. गाणी तर एवढी छान आहेत, अजरामर गाणी आहेत, पण आता काय झालंय की ती गाणी कुठेतरी कॉशियस माइंडमध्ये प्रत्येकाच्या चालू असतात. लोकांना पाठ आहेत ती गाणी आता. बरोबर. वर्षानुवर्ष लोक ऐकतात. हो. मग त्यांचं अटेन्शन जर ओढून घ्यायचं असेल तर काहीतरी नवीन द्यायला हवं. मग आता हेमंताला बोलल्यानंतर म्हटलं, हेमंत अरे गदिमांनी 56 गाणी लिहिली, त्याच्यापेक्षा वेगळं तू काय लिहिणार. बरोबर.
वास्तविक माझ्या मनात हा प्रश्न आला की रामायण जे एवढे वर्ष चाललं 56 गीतांमध्ये मावू शकतं. हा खरंच चांगला मुद्दा आहे. मग त्यामुळे मग विचार असा केला की जे गीत रामायणात आलं नाही असं काही द्यायचा प्रयत्न केला तर, अर्थात ते हेमंतनी उडवून लावलं की असं काय असतं का. पण मग मला ही कविता सुचली. म्हणजे मी असा विचार करत होतो की रामायणातनं आपल्याला काय प्रामुख्याने दाखवलं गेलं आणि त्याचे काय काय पार्ट्स होते. ओके. त्यामधलं एक कॅरेक्टर माझ्या डोळ्यासमोर आलं, मंदोदरी. बरं. मंदोदरी हे कॅरेक्टर काय होतं नेमकं? एखाद्या उत्तम पत्नी धर्माचं पालन करणारी ही बाई, तिने रावणाची साथ नाही दिली कधी. तिने कायम रावणाचा विरोध केला. ती त्याला सन्मार्गावरती आणायचा प्रयत्न करत होती. आणि मग तो B.R. चोप्राच्या सिरियलमधला एक एपिसोड माझ्या डोळ्यासमोर आला की जिथं ती रावणाला गयावया करून सांगतेस की तू एवढा मोठा पंडित आहेस, इतकं ज्ञान आहे तुझं, फक्त परस्त्रीसाठी सगळं का वाया घालवतोय, तिला रामाकडे परत पाठव. मग तिथं काही तिला अपशकून व्हायला लागले होते. ती वर्णन करून सांगते की रात्री मला चित्रविचित्र स्वप्न पडतायत, जंगलांमधनं कोल्हेकुई ऐकू येतेय, सगळे घडणारे अपशकून आहेत. हवनावरती बसल्यानंतर प्रसन्न वाटलं पाहिजे पण त्या हवनातनं दुर्गंध येतोय. अशा सगळ्या गोष्टी घडतायत, तू समजून घे. श्रीराम हे विष्णूचेच अवतार आहे त्यांचा, त्यामुळे तू सीतेला त्यांच्याकडे परत कर. पण रावण बदला नाही, ती गोष्ट वेगळी. मग या मंदोदरीला कसं, तिच्या मनातल्या भावना कशा व्यक्त करता येतील, तर मला ती मंदोदरीची कविता सुचली मंदाकिनी वृत्तामध्ये. आणि मग ती मी हेमंताला दाखवल्यानंतर मग हेमंताला जरा ते वाटलं की हां हे काहीतरी होतंय, हे करू शकतो. हां. तर मग अर्थात रामपर्वामध्ये माझ्याकडे दोघा जणांनी संगीत दिलं गाण्यांना वेगवेगळ्या. माझ्या पत्नीने काही गाण्यांना संगीत दिलं आणि हेमंत आठवलेंनी काही गाण्यांना संगीत दिलं. आणि मग तो असा तिथनं तो प्रवास सुरू झाला. ही धाकधूक होती की स्टेजवरती एवढी 22-25 गाणी घेऊन बसायचं, तीसुद्धा सगळी नवी, जी लोकांनी ऐकली नाही, ते कसं करायचं. तर हेमंत आजही बोलून दाखवतो निवेदन करताना, मध्येच मला थांबवतो आणि म्हणतो की ह्या माणसाने हट्ट धरला म्हणून आज आपण स्टेजवरती आहोत, नाही तर मी पहिल्याच वेळेला त्याची कल्पना धुडकावून लावली होती. बरं. तर मग असं ते होत गेलं आणि आता ते लोक गाणी गुणगुणायला लागलेत. सगळ्यात छान पावती काय मिळाली माहिती की राम आणि सीतेचं जे पहिली त्यांची जी भेट झाली बागेमध्ये मिथिलेच्या, त्याच्यावरती आधारित मी एक गाणं लिहिलं होतं. एक छोटी 7 वर्षाची मुलगी आहे, ती तिच्या गुरूंसमोर बसली होती आणि त्यांनी ते गाणं अस्खलित गाऊन दाखवलं तिच्या गुरूंना. आणि त्या गुरूंनी रेकॉर्डिंग करून आम्हाला पाठवली. सुंदर. की तुमचं गीत जे आहे ते या लहान नवीन पिढीपर्यंत पण पोहोचतंय, म्हणजे आवडतंय लोकांना. आणि मग ते तसं पुढे गेलं. सुदैवाने आज आपले 18 प्रयोग झाले आतापर्यंत मागच्या वर्षभरामध्ये. मस्त. आणि अजूनही प्रयोग आमचे पुढे येत आहेत. 18 प्रयोग झाले आता. हो. अरे वा, फार सुंदर. पण या सगळ्यामध्ये तुला अभ्यास पण खूप करावा लागला असेल ना, रामायणाचा, रामायणातल्या कथांचा. खास म्हणजे काय गीत रामायणात नाही आहे, म्हणजे दोन्ही याचा तेवढाच अभ्यास करावा लागतो ना. हो बरोबर. म्हणजे आता मी असं नक्कीच म्हणणार नाही की 100% जे समोर आलं नाही तेच आम्ही घेऊन आलो आहे. काही प्रसंग रिपीट असू शकतात जे वेगळ्या दृष्टिकोनातनं मांडले गेले. काही पात्र आहेत वेगळी, काही वेगळे प्रसंग आहेत. म्हणजे आता थोडक्यात जटायू आणि राम यांची अंतिम भेट जी झाली की जेव्हा रावणाने त्याचा पंख छाटला आणि जटायू जमिनीवरती येऊन पडला, तो प्राण मुठीत धरून थांबला होता की रामचंद्र येतील आणि मी सीतेची बातमी देईन. आणि मग तो शेवटी त्यांच्यासमोर बोलताना जटायूनी प्राण सोडले. तो संवाद सुद्धा मांडायचा प्रयत्न केला आणि तो भावतोय लोकांना. ऑफकोर्स. मग ह्याच्या व्यतिरिक्त आता अजून वेगळे कॅरेक्टर्स काय होते, विभीषण आहे, अंगद आहे, हनुमान, ही सगळे कॅरेक्टर्स तर नेहमीच एम्फसाइज केली जातात. पण अंगदासारख्या व्यक्तीवरती सुद्धा रचना लिहावी असं वाटलं, त्याच्यामुळे ती रचना केली गेली. तर अशा वेगवेगळ्या पात्रांवरती रचना केल्या आणि त्या मोरोवर लोकांना आवडत आहेत. नाही खरंच. आणि हे कौतुकास्पद आहे. मला पण अंगद हे कॅरेक्टर नेहमी कुतूहलाचं वाटतं की आपण आत्ता बघ म्हणजे बॉलिवूड फिल्म्समध्ये बघतो की माझ्या वडिलांना मारलं तर मी त्याला मारेल वगैरे वगैरे, पण अशी कुठली सूडबुद्धी मनात न घेता की खरंच काय सत्य आहे, काय असत्य आहे, त्याची बरोबर बाजूची परखड करून बाजू निवडणं. जेव्हा बाप मरतोय तेव्हा ज्यानी मारलं त्याच्यासोबत श्रद्धा ठेवणं हे सोपं नाही. त्यासाठी एक वेगळ्या लेवलची काय म्हणतात त्याला समज लागतं नाही का.
मला खरंच हे खूप कुतूहलाचं कॅरेक्टर आहे आणि तुझं खूप कौतुक आहे की तू याच्यावरती खरंच गाणं लिहिलंस. ही खूप चांगली गोष्ट आहे. इट्स व्हेरी नाईस. ते काय हल्लीच्या दिवसांमध्ये हे दिसतच नाही, तो काळ होता, त्या काळातला तो ऑरा होता. ते संस्कार होते, संस्कार आजही असतात, पण ते संस्कार सांभाळण्याची नियत सुद्धा मुलांची होती. एक्झॅक्टली. काय बोललास तू, एक अगदी खरं बोललास. त्यामुळे ते कदाचित त्यावेळेस असेल कित्येक गोष्टी अशा अचंबित करायला लावतात. आता मला पण भावंड आहेत. माझ्या भावाला घराच्या बाहेर जायला लागलं तर मला माहिती नाही मी त्याच्या पाठोपाठ जाईन की नाही. मी खूप वेळा म्हणतो की माझा मोठा भाऊ राम असेल पण मी लक्ष्मण नाही. बरोबर आहे. असं होतं, ते असं होऊ शकतं. मग आता हे कदाचित कालांतराने बदलत जाणाऱ्या गोष्टी असतील. सध्या न्यूक्लिअर फॅमिलीज असल्यामुळेही असं होत असावं. पण रामायण ही एक कथा अशी आहे की ह्या सगळ्या दुखावलेल्या, दुरावलेल्या, काही कारणामुळे लांब गेलेल्या भावंडांना, नातेवाईकांना सगळ्यांना जवळ आणतात, कारण हा त्यांच्यामधला एक दुवा आहे. आणि म्हणून मला वाटतं की राम हा आपल्या देशाच्या गळ्यातलं ताईत आहे. तो सगळ्यांना बांधून ठेवतो. अगदी खरं. आणि म्हणूनच जेव्हा 22 जानेवारी 2024ला राममूर्ती स्थापना होणार आहे हे डोक्यात आलं होतं, तेव्हा मला ही कल्पना सुचली की आपण आता हे करणार आहोत. वा. आणि मग तो एक एक प्रवास सुरू केला, एक एक प्रसंग घेतले. आधी निवडलं की आपण या प्रसंगावरती बघूया काय करता येतं का. अच्छा. मग ते गाणं पूर्ण झालं. मग एखादं कॅरेक्टर बघूया त्याच्यावर करता येतं का. आणि सुदैवाने हे सगळं एकटाकी होत गेलं. मला वाटतं की हे मी केलं म्हणण्यापेक्षा ते त्यांनी करून घेतलं माझ्याकडनं आणि त्या भावना त्याच्यात उतरत गेल्या. अगदीच. हे अगदी आपण डाऊन टू अर्थ असण्याचं मुख्य कारणच ते असलं पाहिजे की जे करून घेतो ते रामच करून घेतो. आपण हे जर मनात ठरवलं तर अगदी नेमकं काहीतरी चांगलं घडतं आपल्या हातात. हो, म्हणजे अगदी साधारणपणे सांगायचं होतं तर कवितांचा प्रवास तुझाही मोठा आहे, माझाही कवितांचा प्रवास आहे. कवितेचा प्रवास जेव्हा आपला चालू होतो तेव्हा आपण असे त्या ह्याच्यासारखे असतो, एक लहान बाळ आहे जे नुकतंच चालायला शिकतंय. बरोबर आहे. कुठेतरी धडपडतं, कुठेतरी कळतं, कौतुक असतं लोकांना. पण जसं जसं मोठं होत जातं तेव्हा आजूबाजूची लोक कौतुक करणं बंद करतात आणि बोलायला सुरू करतात की तू हे चुकतोयस. आणि मग कुठं जरी तुम्ही थोडे पुढे गेला की मग ती पुन्हा जी लोकांची नजर आहे ती पुन्हा कौतुकात बदलते. हा प्रवास आहे. तर मग हे करताना मला असं वाटतं की काव्य काय आहे. काव्य म्हणजे एखादी कविता वृत्तात असणं म्हणजे काय. तर वृत्त काय असतं. वृत्त हे लहान मोठ्यांसाठी दाखवलेलं तारतम्य असतं. बर. कवितेच्या भाषेत सांगायचं तर लहान म्हणजे लघु आणि मोठे म्हणजे गुरु. अच्छा. या दोघांची जागा आणि त्यांना योग्य तो मान दिला की मग ते काव्य वृत्तात येतं. वा. आणि मग त्याप्रमाणे कविता. बहुत काय सुंदर वाटलंय. अगदी छान. तुझ्या या राम पर्वामधली एखादी कविता किंवा एखाद्या काहीतरी रचना तुझ्याकडे आता असेल तर ऐकू शकशील. हो हो नक्कीच. बिलकुल प्लीज. म्हणजे मला खूप आवडेल ऍक्च्युली. मला खरं तर तो कार्यक्रम बघायचा पण आहे आणि माझं खूप अगदी प्लॅन असतो पण बरेचदा तो कॅन्सल होतो. पण मला यावेळेस ह्या चान्स घालवायचा नाही आहे की राम पर्वाचा तू इथे असताना काहीतरी ऐकायला मिळेल. नक्की. प्लीज गो. मी मगाशी मंदोदरी बद्दल बोललो. हां. मंदोदरी हे पहिलं कॅरेक्टर माझ्या डोक्यात आलं ज्याच्यावरती मी लिखाण केलं. बरं. आणि म्हणून ती जरा रचना जवळची आहे. मंदाकिनी नावाचं वृत्त त्याच्यात वापरलं. मी हेच वृत्त वापरण्याचं कारणही तुला सांगतो. थोडीशी सायकोलॉजी अशी होती माझी. प्रत्येक कवीचं एक फेवरेट वृत्त असतं. हो. त्याच्या मेजॉरिटी कविता त्या वृत्तात होत असतात. बरं. तर मग मी असा विचार केला की मंदोदरी जी आहे ती असं कॅरेक्टर आहे जिच्यावरती कुणी कधी पूर्वी लिहिलं नाही. मग मी पण असं वृत्त घ्यावं जे मी कधी फारसं लिहिलं नाही. बरं. म्हणजे कदाचित त्या दोन्हीची सांगड मला घालता येईल तिथे असा विचार करून मी ही कविता केली. एक छोटासा रिक्वेस्ट तुला म्हणतो की तुझं हे कविता वाचन झाल्यानंतर मंदाकिनी वृत्ताबद्दल पण प्रेक्षकांना प्लीज सांगशील की नक्की आहे काय. नक्कीच सांग. ओके ओके प्लीज. वृत्त मंदाकिनी. एक शब्द मी जन्माला घातला, एक लिबर्टी घेतली आहे कवी म्हणून. आतुर होणं आपण म्हणतो आणि शोकातूर होणं म्हणतो. पण आता मंदोदरी एक स्त्री आहे म्हणून मी म्हणतो शोकातुरा झाली अशी लंकेश्वरी मंदोदरी, नाथा म्हणे हे राजसा सीतेस द्या रामा करी. वा. लोकास या तिन्ही लोक आपण जे म्हणतो स्वर्ग नरक आणि पाताळ. लोकास या तिन्ही तुम्ही जिंकियले ऐसे बली, मग का यशा या आपल्या ओवाळता कामावरी. वा वा. लंकापती जाणा तुम्ही, राखा तुम्ही पांडित्य हो, रामा सवे का वैरते घेता असे सांगा तरी.
आता ती पुन्हा सांगतेय त्या प्रसंगांमध्ये की तिला अपशकुन होताना दिसत आहेत. अच्छा. तर त्या अपशकुनांबद्दल ती सांगते, का जीव होई बावरा, का जीव होई घाबरा, माफ करा, भलतेच का स्वप्नी दिसे. अच्छा. का जीव होई घाबरा, भलतेच का स्वप्नी दिसे, का शांतता नाही मना, का कापते या अंतरी. का लांडगे गुरकावती, कोल्हे कुई रात्री सती. का लांडगे गुरकावती, कोल्हे कुई रात्री सती, कोमेजली का ती फुले दुर्गंध या हवनावरी. नर वानरे घडली युती. रावणाला मारण्यासाठी नर आणि वानरच एकत्र येणार होते हे भाकीत होतं. नर वानरे घडली युती, सुग्रीव रामाची अशी, घोंगावणारी वादळे भयभीत या लंकेवरी. हट्टास या सोडा तुम्ही रामास जा शरणी जरा. हट्टास या सोडा तुम्ही रामास जा शरणी जरा, करुणा करा त्या ओळखा, भगवंत आले भुवरी. भगवंत आले भुवरी. सुंदर काटा लागला. खूप सुंदर. आणि खरोखर असा संवाद झाला असेल नाही? हो नक्कीच. म्हणजे एखादी आपली बायको पण बघा ना, एखादी गोष्ट आपण चुकीची बोलतोय म्हणलं तर तुम्ही थांबा, पहिले थांबवतेच. कारण हे तिचं कर्तव्य आहे. मला असं वाटतं लग्नाच्या वेळेस, मला हे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला लग्नाच्या वेळेसच्या विधी आठवायला लागल्या की तिथे बऱ्याच विधींमध्ये असं बोललं जातं की तुम्ही दोघं आता एक आहात इथून पुढे. आणि हे स्त्रीचं काम आहे की नवरा जर काहीतरी वाईट करत असेल तर नवऱ्याला थांबवणं आणि त्याला सन्मार्गावरती आणणं. मग हेच ती करत होती. तिचा आदरही होता नवऱ्याबद्दल की नवरा माझा पंडित आहे, प्रकांड पंडित आहे, पण तो कुठेतरी चुकतोय, त्याला मार्गावरती आणणं गरजेचं आहे, म्हणून ती सांगतच होती. खूप सुंदर कविता. आणि विशेष म्हणजे ती वृत्तातली आहे. असं नाही की म्हणजे तू मनात आलंयस आणि काहीतरी लिहिलंयस. नाही, त्या पॅटर्नमध्ये, त्या वृत्तामध्ये बसवणं पण कठीण असतं नाही का. आणि तू म्हणाला तसं मंदाकिनी वृत्त, मग ते नक्की आहे काय, ते कसं जमवतोस तू, कसे शब्द आणतोस? मंदाकिनी वृत्ताबद्दल सांगण्याआधी तो फार एक मजेशीर शब्द आहे, तो काय असतो आणि त्याचा अर्थ काय हे कळलं पाहिजे. सांग. तो मजेशीर शब्द असा म्हणजे असा लगावली वगैरे शब्द आहे. लगावली. हा, मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा वाटलं होतं कोणीतरी कोणाला तरी लगावली. बरं. पण मला माहिती नाही माझ्या गुरूंचं नाव मी ह्याच्यात घ्यायचंय का पॉडकास्टवर. नको, आपण कारण त्यांची परवानगी आहे की नाही माहिती नाही. परफेक्ट. तर मला जेव्हा मी लगावली पहिल्यांदा शिकलो तेव्हा सुदैवाने माझा मित्रच तो शिकवणारा, गुरुस्थानी आहेच माझा तो, पण मित्र आहे. मग मी त्याला विचारलं हे काय भानगड असते बाबा लगावली वगैरे, मला काही हे कळत नाही. मग त्यांनी मला साध्या शब्दात समजून सांगता येईल असं सांगितलं आणि मला ते कळलं. ओके. थोडासा वेळ लागला, थोडीशी प्रॅक्टिस करावी लागली, पण ते लक्षात आलं. लगावली हा शब्द मुळात पहिल्या पार्टवरनं आला, लगा. लगा. ल म्हणजे लघु आणि गा म्हणजे गुरु. गा म्हणजे गुरु. हा, आपण लहानपणी जेव्हा शाळेमध्ये शिकलो व्याकरण मराठीमध्ये तेव्हा ऱ्हस्व दीर्घ शिकलो शुद्ध लेखनामध्ये. बरोबर आहे. तर ऱ्हस्व दीर्घाची ही दुसरी नाव आहेत. अच्छा. ऱ्हस्वला लघु म्हणायचं आणि दीर्घला गुरु म्हणायचं. बरं. पण सांकेतिक भाषेत कवीच्या लिहिताना कवितेच्या ते लघु होत नाही, ते ल आणि गा म्हणायची पद्धत आहे. मग आता हे कसंही येऊ शकतं त्यांचं कॉम्बिनेशन. थोडक्यात जर हे सांगायचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर माझं नाव आहे अमित, त्याची जर लगावली काढली तर लघु 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 येते. अमित. हा, मी मोठा नाहीये, लहान छोटा, त्याच्यामुळे लहान लहान लहान. हा, लघु 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 असं येतं. ओके. आणि माझं आडनाव जर घेतलं गोखले, गोखले, तर ते नाव कसं येतं? गा ल गा, गुरु लघु गुरु. अच्छा, कारण तो गो असल्यामुळे हा तो मोठा उच्चार आहे म्हणून त्याला गुरु म्हणायचं. गुरु म्हणायचं. ओके. आणि लिहिताना गा लिहायचं म्हणून मग ल ल ल गा ल गा, अमित गोखले. हा, ले पण गुरु येणार. एक्झॅक्टली. मग ह्याच्यावरनं मला लक्षात आलं की इथे रिदम आहे, अमित गोखले. आणि मग वृत्तात लिहायचं म्हणजे काय, तर अमित गोखले ल ल ल गा गा गा. पुढची जी ओळ लिहितोय तिथे पण ल ल ल गा ल गा, ल ल ल गा ल गा. पॅटर्न फॉलो करायचा, तोच पॅटर्न शेवटपर्यंत फॉलो करायचा. बरं, की तुमचं काय जे लिखाण तुम्ही करताय ते वृत्तात आलं. मग सुरुवातीला ही तारांबळ उडतेच की त्या वृत्तातले शब्द शोधायचे कसे. हा, बरोबर आहे. मग आमच्या गुरूंनी एक अभ्यास घेतला होता.
त्यांनी एक लगावली द्यायची आणि त्याच्यावरचे शब्द लिहायचे. असं आम्ही सुरू केलं. ओके. मग लगा, गाल, गाल गा, गागा, गागा लगा, गाल गागा असे आमचे वेगवेगळे प्रकार सुरू झाले. त्यातनं बरेच शब्द समोर आले आणि मग लक्षात यायला लागले की अरे हा शब्द इथे आहे का, फिट होतो, असा फिट होतो इथे. मग आता हे बोलता बोलता जे मी गागा लगा म्हणालो ते गागा लगा 4 वेळा घेतलं एका चोळीमध्ये की झालं मंदाकिनी वृत्त. म्हणजे गागा लगा हा पॅटर्न 4 वेळा, गागा लगा, गागा लगा, गागा लगा, गागा लगा, हे मंदाकिनी शब्द फिट. आता ते कविताचा एक ओळ सांग. शोका तुला झाली अशी लंकेश्वरी मंदोदरी. शोका तुला, शोका गागा तू, हा तू लहान असल्यामुळे लघु, शोकातूर झाली, शोकातूर झाली म्हणून शोकातुरा. तुरा तो हा जो शेवटचा रा आहे तो गुरु झाला. आणि मग अशा प्रकारचे शब्द आपण पूर्ण फिट पुढे ती मंदाकिनी झाली. वा, मंदाकिनी वृत्त झालं. म्हणून मग ते काव्य असं झालं, शोकातुरा झाली अशी लंकेश्वरी मंदोदरी. लय आली की नाही आला? बरोबर आहे. नाथा म्हणे हे राजसा सीते सद्या रामा करी. वा, असं त्याच्यामध्ये. आता ते करी हा शब्द थोडासा नॅचरली सांगतोय, मला नाही वाटत आपल्या प्रेक्षकांना ते इतकं सोपं वाटत असेल, कारण एवढ्या पॅटर्न मध्ये असे शब्द सुचणं आणि लिहिणं आणि ते पण त्या कंटेक्स्ट मध्ये त्या अर्थात बसवणं, खरं म्हणजे काय सोपं वाटू नये. कारण माणसाची ही टेंडन्सी अशी असते जी सोपं असतं ना माणूस नाही करायला, इग्नोर करतो. पण थोडंसं अवघड आहे म्हणल्यानंतर माणसाला त्यात इंटरेस्ट वाटतो. आणि मला वाटतं ही काळाची गरज आहे की लोकांना ह्याच्यात इंटरेस्ट वाटावा आणि त्यांनी काहीतरी तोडकं मोडकं करायचा प्रयत्न करावा. तिथूनच पुढे सुरुवात होईल प्रवासाची. वृत्तबद्ध कविता लिहायची. एक्झॅक्टली. बरं, ओके. मला कोणीतरी खूप छान वाक्य सांगितलं होतं की मुक्तछंदातली कविता हा भाव आहे आणि वृत्तातली कविता हा संस्कार आहे. म्हणजे आपण जेव्हा कवितेवर संस्कार करतो, जेव्हा ती छान जळणघळण होते तिची, तेव्हा ती वृत्तबद्ध कविता बनते. तसं तुला वाटतं का खरंच एक संस्कार आहे कवितेवरचा? हा संस्कार आहे का? तर हो आहे. मी थोडक्यात फरक असा सांगतो. मी मध्ये एका कंपनीमध्ये कामाला होतो. त्यांच्याकडे युनिफॉर्म होता. युनिफॉर्म म्हणण्यापेक्षा आपण ड्रेस कोड म्हणूया. ड्रेस कोड. युनिफॉर्म म्हणजे सगळ्यांचा सेम कलर वगैरे झाला. ड्रेस कोड असा होता की तुम्ही छान प्रेस केलेला शर्ट, पॅन्ट, शूज आणि टाय लावायचा. कडक. हा ड्रेस कोड आहे. पण अशा पण कंपन्या आहेत जिथे लोक शॉर्ट्स वरती पण कामाला जातात. मग ती माणसं बदलतात का? नाही. त्यांचं सौंदर्य बदलतं का? अजिबात नाही. तुमचा बघण्याचा दृष्टिकोन आहे. मी पाहिलंय अजरामर गाणी आहेत की जी अवृत्त पण आहेत. अवृत्त पण खरंय. आणि एक कवी म्हणून मला माहिती आहे की जेवढी गाणी मी अवृत्तात लिहिली आहेत तेवढी वृत्तात नाही लिहिली अजून. अच्छा. कारण कुठेतरी तो इंजिनिअरिंगचा पार्ट येतो आणि तो इंजिनिअरिंगचा पार्ट येताना त्यातला भाव जपण्यासाठी एखादं काव्य व्हायला कदाचित 4 महिने पण लागतील. एखादं काव्य पटकन होऊन जाईल. खरंय. ते असं आहे. आणि तुम्हाला सुचत जाण्यावरती आहे सगळं. म्हणून आता हे चॅलेंज होतंच रामपर्वमधली गाणी लिहिताना की ते पटकन होणार का आपलं. पण ती कृपा रामाचीच म्हणावी लागेल की मी हातात घेतलं. सगळ्यात जास्त मला वेळ एक काव्य पूर्ण करायला 1 दिवस लागला पूर्ण. बरं. अदरवाईज बऱ्यापैकी माझी काव्य जी आहेत ती 1 टाकी झालेली आहे. बरं. तर असं होऊ शकतं. ते सरावानी होतं. मी आता कित्येक माझ्या नवीन कवी मित्रांना सांगतो की कविता लिहायला असणं हा प्रवास आहे. मी 4 दिवस आधी सुरू केलाय, तुम्ही आत्ता चालू केलाय, एवढाच फरक आहे. बरोबर आहे. त्यामुळे कोणी लहान मोठं नसतं. आपण ते अनुभव स्वतः घेत जाणं हे महत्वाचं असतं. आणि खरं सांगायचं तर आपली कविता आपल्यालाच वाचून अरे वा असं वाटावं, मजा आली, म्हणजे तुम्ही मनानी कविता लिहिताय असं होतं. वा वा वा. आपण सेल्फ जज झालं पाहिजे, आरशात बघितलं पाहिजे आपल्या कवितेला. त्यामुळे होतं असं एखादं काव्य आज लिहिल्यानंतर 4 दिवसांनी त्याच्यात काहीतरी मीच बदल करतो की अरे नाही इथं ह्याच्यापेक्षा हे बरं वाटतंय. म्हणजे हे तू छान बोललास. बऱ्याच लोकांना हे अजिबात आवडत नाही की त्यांचं असं म्हणणं असतं की नाही ज्या वेळेला जे सुचून गेलं ते काहीतरी दैवी होतं, आता मला ते शब्द बदलायचे नाही. खरं तर असं काही नसतं नाही का. आपण नंतर असं वाटलं की नाही हे काहीतरी बदललं पाहिजे, या 2 ओळी मागच्या ओळींना मॅच करत नाहीये, आपण डेफिनेटली बदलू शकतो नाही का. ते मला असं वाटतं की स्वतःला कळलं तर हा काही प्रॉब्लेम नसतो बदलायला. हे समोरच्यानी सांगितलं तर होऊ शकतं. त्यात वाईट पण वाटणं असतं आणि चूक पण कळणं असतं. म्हणजे आपली चूक लोकांनी दाखवणं ह्याच्यासारखं मोठं हा गुन्हा नाहीये थोडक्यात. खरंय. तर असं होऊ शकतं. पण मुळात असं मला वाटतं की आता सध्याची बॉलिवूडची गाणी म्हणजे आता माझ्या समोर काही लोक असे दिसतात जे बॉलिवूडसाठी गाणी वगैरे लिहिली जातात, पण नॉट ऑल.
पण हल्लीच्या गाण्यांमध्ये ती मजा फारशी मला वाटत नाही, कारण मी थोडासा ऑर्थोडॉक्स विचार करणारा माणूस आहे. जेव्हा तुम्ही काव्य लिहिताय ज्याचं तुम्हाला गाण्यात रूपांतर करायचं आहे, तेव्हा ते शब्दप्रधानच असलं पाहिजे. खरंय. म्हणून मला भावगीतं, भक्तिगीतं अशा गीतांकडे माझा कल जास्त आहे. म्हणूनही कदाचित मी रामपर्वाला न्याय देऊ शकलो असेल. योग्य आहे, अगदी बरोबर आहे. कारण आम्ही हाही प्रयत्न केला की थोडेसे वेगवेगळे भाषेतले शब्द वापरून काव्य करावं. मी तर मध्ये एक मिक्स गझल पण केली होती की एक ओळ मराठीत आहे, दुसरी हिंदीमध्ये आहे, हिंदी मिश्रित उर्दू अशी. हाही मी प्रयत्न करून बघितला, पण जी गोडी त्या भावगीताच्या स्टाईलमध्ये येते, मग भले ते आवृत्त असू दे, ते खरं काव्य लिखाण आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. पण मग या प्रवासाला वेळ किती लागतो? तो का म्हणजे प्रत्येकाचा वेगळा असतो, की तुला असं वाटतं की नाही 2 वर्ष जावी लागतात एक मॅच्युअर गाणं किंवा मॅच्युअर कविता लिहा, असं काही आहे का? मला वाटतं की हे प्रत्येकाचं आपापलं असावं, पर्सनल असावं. मी प्रवास चालू केला तो मी शाळेत असताना केला. अच्छा. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर लहान भावंडांमधलंही पुढे पुढे करणं या सवयीमुळं ते सुरू झालं होतं. ओके. माझा मोठा भाऊ लिहायचा, आता हल्ली त्याचं लिखाण कमी झालं, पण आमच्या शाळेमध्ये एक उपक्रम चालू केला होता. आमच्या एक बाई होत्या, वैद्यबाई म्हणून, की वर्षभरामध्ये जी लोक मुलं कविता लिहितील, नवकवी, त्यांना त्या कुसुमाग्रजांना भेटायला नाशिकला घेऊन जायच्या. अरे वा. आणि तिथे माझ्या भावाला घेऊन चालल्या होत्या, मोठ्या भावाला. मग अर्थात लहान भाऊ म्हटल्यानंतर मला वाटलं माझा भाऊ चाललाय मोठा, मला पण जायचंय. तर मी सहज म्हणालो बाईंना की मला पण यायचंय म्हणून. त्या म्हणाल्या की अरे इथे फक्त कविता लिहिणारच नाही. मग मी कविता लिहिली. आता त्या बुद्धीला ती कविता म्हणणं म्हणजे ती कविता एवढी विशेष नव्हती, मला आजही हसू येतं त्या कवितेचं. पण आमच्या बाईंनी बघितल्यानंतर त्या म्हणाल्या की अरे आता ह्याला सांगायचं कसं नाही म्हणून. त्यामुळे अरे या वर्षीच्या एंट्री संपल्या, आता पुढच्या वर्षी. दुर्दैवाने नंतर कुसुमाग्रज राहिले नाहीत, त्यामुळे ते पुढचं वर्ष कधी आलं नाही. पण माझा लिखाणाचा जो प्रवास सुरू झाला तो तिथे सुरू झाला. मग नंतर आमच्या सोबतीला चंगो आले. चंगोनी एक वेगळं वळण दिलं. मग 4-4 ओळींमध्ये कविता लिहिणं, तो अर्थ पोचवणं, ह्याच्यात मजा वाटायला लागली. 4 ओळींमध्ये. मग तशी सुरुवात झाली. मग मध्येच कोणीतरी असं वाटलं की अरे या 4 ओळी जर एकमेकांना खाली जोडत गेलं तर कविता होईल. मग तशाही कवितांचं एक पर्व झालं. मग त्याच्यानंतर अवृत्त कविता व्हायला लागल्या. आणि मग मधल्या काळामध्ये जेव्हा हे लघुगुरु कळायला लागलं, तेव्हा वृत्तांमध्ये कविता लिहिणं सुरू झालं. असा तो प्रवास होत होत गेला. मला असं वाटतं की इथे पेशन्स महत्वाचा आहे, की आणि ती आवड महत्वाची. मुळात पेशन्स तेव्हाच राहतो एखाद्या गोष्टीत जिथं आपल्याला मनापासून आवड असते, ती प्रोसेस एन्जॉय करतो. तेव्हा ते होतं. त्यामुळं प्रत्येकाचं थोडंसं वेगळं असू शकतं. कोणी पटकन ग्रास्प करेल, कुणाला थोडासा वेळ लागेल, या गोष्टी डिपेंड करतात. वा, खूपच छान. पण सोबत तू रामपर्वाच्या अगोदर एक व्यक्त म्हणून एक कार्यक्रम करायचास, तो पण फार छान होता. त्याबद्दल काहीतरी सांग ना. बरं, मुळात सांगायचं थोडं करेक्शन करतो. व्यक्त हे माझ्या समूहाचं नाव आहे, म्हणजे मी ब्रँड म्हणू शकेन. बरं. की व्यक्त प्रेझेंट्स. ओके. असे मी हे कार्यक्रम करत असतो. मग सुरुवात तर मी प्रचलित गाण्यांपासूनच केली होती, लग्नाच्या पूर्वी वगैरे. माझा हा प्रवास सुरू झाला गाण्यांचा, स्वरचित गाण्यांचा, तो लग्नाच्या नंतर. बरं. माझी पत्नी स्वतः संगीत विशारद आहे, ती आठवलेंकडे शिकली आहे. आणि आमची कहाणी अशीच सुरू झाली होती. तिनेच माझ्या एखाद्या कुठल्या तरी कवितेला चाल लावून मला पाठवली होती, बघ कशी वाटते. मी चाल लावायचा प्रयत्न केला आणि तिथून आमची साथ सुरू झाली. ती लग्नाच्या गाठीपर्यंत पोहोचली. आणि मग नंतर अर्थात अशी बरीच गाणी तयार झाली जी आमच्या दोघांनी तयार केली होती. आणि मग इंद्रधनू नावाचा तो कार्यक्रम केला. अच्छा. तो 2 वेळा झाला. फार मोठ्या बजेटचा असल्यामुळे मी तो सारखा वारंवार आणू नाही शकलो पुढे. अच्छा. कारण मोठे कार्यक्रम करायचे, लोकांपर्यंत पोहोचवायचे म्हणजे थोडंसं बजेट, सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र जायला हवे. त्यामुळे तर तो कार्यक्रम लोकांना आवडला, फक्त ते सातत्य येऊ शकलं नाही, म्हणून मग थोडंसं मागे पडलं होतं. मग अर्थात ही रामाची कृपाच म्हणावी लागेल की मी हे लिहायला सुरुवात केली काय, एकामागून एक प्रयोग मिळत गेले काय, आणि लोक अजूनही ते मागतायत काय. तर मला सगळं वाटतं की हे रामाचं काम आहे. आणि आजच्या जगामध्ये ज्यावेळेस राममूर्तीची प्रतिष्ठापना झाली, प्राणप्रतिष्ठापना अयोध्येत, त्या दिवशीपासून खऱ्या अर्थाने रामपर्वच सुरू झालाय. वा. कारण अशी गरज आहे की जर तो राम सगळ्यांच्या मनात असेल तर त्या रामासारखं तुम्ही वागायला पण लागाल एके दिवशी.
वा वा. मी आत्ता काही इथे उपदेश द्यायला बसलो नाही की तुम्ही चुकीचं वागताय, त्याचं काहीतरी शिका. पण ते आपसूक होतं. तुम्ही ज्याच्या संपर्कात जास्त राहता त्याचे गुण, त्याचे अवगुण सगळे तुमच्याकडे ट्रान्सफर होत असतात. खूप सुंदर. आणि मला वाटत नाही रामामध्ये कुठले अवगुण आहेत. अजिबातच नाही. आले तर सगळे गुणच येतील, तुमचंच कल्याण होईल. पुरुषोत्तम म्हणतो आपण. एक्झॅक्टली. तर मग त्या निमित्ताने रामाचं नाव घेतलं जाईल. माझ्या सासूबाई कीर्तनकार आहेत. बरं. तर त्यांनी एका कीर्तनात मांडलं होतं की राम करता, मगाशी बोलता बोलता अंबरीश तू बोलून गेलास की सगळं रामानी केलंय असं म्हणावं. हां. तर ते कीर्तनामध्ये सांगताना राम करता याने सांगतात की तुमचं काही जे होत असेल ते तुम्ही रामावरती सोडून द्या. बरोबर. करता करविता तो आहे, तुम्ही फक्त निमित्त आहात असं म्हणत पुढे चालत राहा. हे समर्पण जर तुमच्याकडे असेल तर मग कदाचित तुम्ही थोडं लांब पल्ल्यापर्यंत पोहोचू शकता असं मला वाटतं. आणि रामामुळे जोडले गेलात तर छानच आहे ना. अगदीच अगदीच अगदीच. अमित, मला थोडासा एक टर्न घ्यायचा इथे, थोडासा ट्विस्ट घ्यायचा इथे. तो या अँगलनी की बघ, आता असे खूप नवीन कवी आहेत जे फेसबुकवर लिहित आहेत, जे वेगवेगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप्सवरती लिहित आहेत, आणि त्यांना गीतलेखन हा प्रकार एकतर नवीन वाटतो, जड वाटतो कधी कधी, किंवा मग कळत पण नाही. तर आता तू पहिल्यांदा छान कविता सुरू केल्यास, कवितेचा प्रवास जगलास, आणि जेव्हा तू गीतलेखन सुरू केलास तेव्हा जो काय म्हणतात त्याला एक अडथळा तू पार केलास, तो हे नवीन कवी कसे पार करतील, त्यांना काय तू गायडन्स देऊ शकतो जेणेकरून ते गीतलेखनमध्ये किंवा वृत्तबद्ध कवितांमध्ये थोडं समोर जाऊ शकतात? कारण हा इगो जाणं आवश्यक आहे, किंवा हा अडथळा येणं पण आवश्यक आहे, किंवा कोणीतरी असं सांगणं पण आवश्यक आहे की हे करा म्हणजे तुमच्या गाण्याला एक मीटर येतं, तुमच्या गाण्याला एक चाल लावता येते. तर ह्या काय सजेशन देऊ शकशील तू अशा छान कवींना आपल्या? सजेशन नक्कीच एक असं देऊ शकेल की असे भरपूर प्रसंग येतील जिथे तुम्हाला वाटेल की अरे मला जमत नाही आहे, तिथे थांबू नका. तुमचा प्रवास सतत चालू द्या. आणि समोरनं जर कोणी तुमची निंदा करत असेल तर तिथे रागवू नका. म्हणजे एखादा कवी रागवतोच, मी स्वतः पण रागवेन, मी काय नवीन वेगळं तत्वज्ञान सांगणार आहे. पण चिडलात ना तरीसुद्धा त्यातनं जे तुमच्या कामाचं आहे ते काढून घ्या नक्कीच. आणि आज कदाचित असं कोणी स्वतःहून समोरनं येणार नाही की ये अमित मी तुला शिकवतो. बरोबर आहे. तुम्हाला तेवढं क्युरियस असलं पाहिजे. अगदी तुम्ही पुराण्या काळात जुन्या काळात जरी गेलात की जोपर्यंत तुमचा शिष्य तुमच्याकडे हट्ट धरून मागत नाही एखादी गोष्ट तोपर्यंत गुरुसुद्धा द्यायचे नाही. बरोबर आहे. मला पंडितजींचा एक किस्सा आठवतो. त्या काळामध्ये शिष्य गुरूंच्या घरी जाऊन राहायचे. मला वाटतं ती परंपरा संपत आली होती, त्या काळातलं होतं. तो माणूस म्हणायचा काही नाही, दिवसभर 24 तास गुरुची सेवा करायची. जर मध्ये त्यांच्याकडनं चुकून काही ऐकायला आलं तर त्यातनं ग्रहण करायची विद्या आणि पुढे सरकायचं. असं होतं. तुम्ही क्युरियस व्हा, तुम्ही प्रश्न विचारा, चार लोकांच्या कविता वाचून बघा, त्याच्यात आणि आपल्यात काय फरक आहे. सुरुवात करताना काही जणांना शब्द सुचत नाहीत आणि काही जणांच्या कविता शब्दबंबाळ असतात. हो, अगदी खरं बोललास. तर वृत्तात जरी लिहिलं नाही तरी शब्दांचं तारतम्य पाळावं. मोजक्या शब्दामध्ये नेमका अर्थ लोकांपर्यंत कसा पोचवता येईल याचा अभ्यास करावा. आज जेव्हा रामपर्वची 25 गाणी मी झाली म्हणतो त्यावेळेस कदाचित माझी 1000 गाणी मागं पडली आहेत की जी लोकांना कदाचित अजिबात आवडणार नाहीत, ती मलाही आवडत नाहीत कारण ती चुकीची होती. पण आपलंच लेकरू आहे म्हणून ते कुठेतरी सुखरूप सांभाळून पण ठेवावं. आज्ञाबद्ध त्याला जाऊन भेटावं आणि भेटल्यानंतर वाटलं की अरे ह्याचे थोडेसे कपडे बदलले तर छान वाटेल, पुन्हा नव्याने लिहावं. अगदीच. आणि ते बाळ आपलं पुढे आणावं लोकांच्या. नाही, खूप छान. म्हणजे खूप छान बोललास तुम्ही. एक इंटरनेटवरती वाचलं होतं, मला असं वाटलं की काफकाचं म्हणणं आहे की तुमचा जो बेस्ट फोटो असतो तो लोकांना दिसतो, त्याच्या मागचे 10,000 फोटोग्राफ्स लोक इग्नोर करतात किंवा ते बघत नाहीत. हेच म्हणजे ताजमहल बांधायला 7 वर्ष लागली, कोणी बघत नाही, किती सुंदर आहे ते बघतात. हाच तो काहीतरी प्रकार तो आता सांगितला. पण तिथपर्यंत पोचायला चालणारा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये या लोकांना जो प्रॉब्लेम येतो, मी अजून एक काय गंमत बघतो, तू आता जो सल्ला दिलास तो खूप इम्पॉर्टंट आहे की चूक सांगणाऱ्याला तुम्ही किती चिडलात तरी जपा, कारण निंदकाचे घर असावे शेजारी, तुकाराम महाराज म्हणून गेलेत. की का बरं? कारण तुमची कविता त्यातनं निखरत जाते, त्यांना शुद्ध होत जाते, आपण त्यातनं काम करत जातो. पण मी असं बघतो बरेचदा की फेसबुकवरती किंवा
आपण वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जर कवितेला लाईक नाही आला किंवा कोणी चांगलं नाही म्हटलं तर लोक चिडतात, रागवतात, त्यांना खूप अपमानास्पद वाटायला लागतं. या भावाबद्दल तुझं काय म्हणणं आहे? हे चुकीचं आहे? हे का करतात? म्हणजे काय काय ही टेंडन्सी काय आहे एक्झॅक्टली? म्हणजे रिप्लाय न देण्याची का रिप्लाय नाही दिला म्हणून राग येण्याची? रिप्लाय नाही दिला म्हणून राग येण्याची. काही पर्याय नाही आहे त्याला. रामपर्व सोशल मीडिया जे आहे ना, सोशल मीडिया इज अ ट्रिकी प्लॅटफॉर्म. येस. ज्या लोकांना आपल्याला दिसतं लाखो लाईक्स मिळालेत, कधी जाऊन बघा त्यांच्या कॉन्टेंटमध्ये एवढा दम काही नसतो. नसतं. मुळात ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते. आणि हे नुकतंच माझ्या निदर्शनात आलं की तुम्ही काही ठराविक ट्रिक वापरल्या तर तुम्ही फेमस होता सोशल मीडियावरती, नाहीतर तुम्ही सोशल मीडियावरती नाही फेमस होणार. एक सिम्पल सांगतो, आता इतके वर्षानुवर्ष इंस्टाग्रामवरती मी कविता टाकतो, अगदी प्रामाणिकपणे. त्याच्यावर काही फार व्ह्यूज किंवा लाईक्स असतात असं नाही, अगदी जनरल एखाद्या कवीसारख्या असतात. कधी कधी एखादा फालतू येऊन जातो आणि काहीतरी छान मिळवून जातो. मी मध्येच एक टाइमपास रील तयार केली होती मी माझ्या 2 भावांसोबत. ते लहानपणी खेळायचो आपण, असे फडकायचो उतरण्यासाठी. उतरून मग कुणावरती राज्य येणार आहे, मग आपण बाकीच्यांनी लपायचं लपंडाव खेळताना आम्ही गाडी न्यायची, कोण नेणार ह्याच्यावरती आम्ही फडकलो. तो एक व्हिडिओ तयार केला आणि काही केलं नाही त्याला, एका एडिट केलं मी. त्याच इंस्टाग्राममध्ये सोय होती की ATMMच्या काळातला पडदा दिसेल तसं ते चित्र दिसेल, मागे एक फनी म्युझिक लावून टाकलं आणि थोडासा स्पीड वाढवला. 850 लाईक एका दिवसात. त्यामुळे सोशल मीडियावरती तुम्हाला किती हे मिळतोय, प्रतिसाद मिळतोय, याच्यावरती तुम्ही जाऊ नका. इव्हन व्हॉट्सॲप सुद्धा, की महत्वाचं हे आहे की तुम्ही कोणाच्या समोर तुमची कला सादर करताय, तुमचा ऑडियन्स कोण आहे. आपण जेव्हा व्हॉट्सॲप ग्रुपवरती मेसेज टाकतो तेव्हा 99% लोकांना त्याच्यात इंटरेस्ट नसतो, अजिबात इंटरेस्ट नसतो. कारण तुम्ही छोटा सॅम्पल साईज बघताय. बरोबर आहे. तुम्ही जर फक्त जिथे कविता ऐकल्या जातात अशा ठिकाणी जर जोडले गेलात तर तुम्हाला मिळणारा प्रतिसाद तुम्ही बघा, तो वाखाणण्याजोगा असेल, तो जेन्युइन असेल तर एक्झॅक्टली काम करू शकाल. एक्झॅक्टली. तुम्हाला तिथे चांगला फीडबॅक मिळेल, तुमच्या कवितेला योग्य कौतुक मिळेल आणि तुमचा उत्साह पण वाढेल आणि लाईक माइंडेड लोक असतील तुमच्या आजूबाजूला. नाही, अगदी छान म्हटलंस हे तू. हे असे प्लॅटफॉर्म खरं तर कवीला स्वतःला शोधले पाहिजे, स्वतःहून शोधले पाहिजे. काव्यधारा ग्रुप आहे, मराठी कविता ग्रुप आहे फेसबुकवर, तिथे जेन्युइन लोक आहेत. मला सांग, तू हिंदी कविता सुद्धा लिहितोस आणि मराठी पण लिहितोस. हिंदी सोपं आहे का रे लिहायला मराठीपेक्षा? माझी पहिली भाषा मराठी असल्यामुळे मला कदाचित थोडंसं ते जड वाटू शकतं. बरं. पण लहानपणापासून बॉलिवूडचे संस्कार आहेत आपल्यावरती. बरोबर. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये मराठी सिनेमांपेक्षा हिंदी सिनेमा भरपूर पाहिले जातात लहानपणापासून. त्यापेक्षा वेगळी काय असते, आणि आपली राष्ट्रभाषा आहे शेवटी. ऑफकोर्स. हा, लहेजात फरक पडेल, तो का नाही पडणार, पडलाच पाहिजे, त्याशिवाय नाही. एक मराठी माणूस किंवा मध्ये असं झालं होतं, एक मला किस्सा आठवतो, जुन्या काळचा आहे. माझ्या मते सावरकरांच्या आसपासची कोणीतरी लोक होती, त्यांच्यातला हा किस्सा आहे. त्याकाळी एक गुजराती माणूस महाराष्ट्रात आलेला. अच्छा. अस्खलित मराठी बोलायचा, अस्खलित. म्हणजे एखादा महाराष्ट्रीयन माणूस पण बोलू शकणार नाही. त्याला फार होतं, मी बाहेरचा असून मराठी बोलतो. मग कोणीतरी सांगितलं, काम कर, ते बुवा अजून आले नाही आहेत, घरी जाऊन विचार कुठे आहेत ते. माणूस गेला दरवाजात उभं, बाबूजी आहे का, काहीतरी नाव घेतलं असेल, बाबूजी आहेत का. आतनं आवाज आला, कोणाड्यात छत्री दिसत नाही. ह्याला काही कळे ना. म्हटलं, अहो मी विचारलं बाबूजी आहेत का, बाहेर चपला दिसत नाहीत. ह्याला पुन्हा कळे ना काय झालं. ह्यानी तिसऱ्यांदा विचारलं, उत्तर तसंच मिळालं तिरकस, खुंटीवरती पगडी दिसत नाही. तो बिचारा हाताशून आला आणि सांगायला लागला, अरे असं असं झालं. ती काही बाई उत्तर सरळ द्यायच ना म्हणे, भलतंच उत्तर सांगते काहीतरी. हा फरक पडतो. हा फरक पडतो. पण धाडस करावं. मला वाटतं की प्रत्येक कवीनी हे धाडस केलं पाहिजे. मी स्वतःला अतिरेकी कवी पण म्हणवतो कधी कधी. का तर आता देवद्वारसारखं वृत्त आपण भजनांसाठी, भक्तिगीतांसाठी, अभंगांसाठी वापरतो. मी प्रेमगीते लिहिली त्याच्यात. मी मध्येच एका मराठी वृत्तावरती हिंदी काव्य केलेलं आहे. असे प्रयोग करावे. 4 लोक तुम्हाला शिव्या असेही घालणार आहेत. वाईट काही लिहू नका. भाषा आहे, त्या भाषेचा उपयोग तुम्ही कसंही करू शकता. माझ्या एका मित्राने सांगितलं होतं की तुम्ही लिहायचं तर अश्लील पण लिहू शकता. वृत्त तेच आहे, नियम तेच आहे, शब्द तेच आहेत, वापरताय कसे तुम्ही.
पण तसा भाषेचा अपमान करणं योग्य नाही. चांगलं लिहा, भाषा कुठली का असे ना, काय फरक पडणार आहे. अगदीच अगदीच अगदीच. हा प्रश्न विचारण्याचं मुख्य कारण सांगतो. माझा एक मुंबईला राहणारा पंजाबी मित्र आहे, जो सुद्धा अस्खलित मराठी बोलतो. म्हणजे तो पगडी घालून मराठी बोलतो आणि खूप मजा आहे त्याची. ती सगळ्या टोन, म्हणजे असं वाटतच नाही की हा व्यक्ती येऊन अचानक मराठी बोलायला लागेल आणि तो मराठी बोलतो. त्यांनी मला असं म्हटलं की अरे तुमच्या कविता सुद्धा म्हणायला किती जड आहेत, की वेडात मराठे वीर दौडले साता, अरे माझ्या जिभेचे तुकडे पडले म्हणाला. म्हटलं अरे पण माझा जो एक छोटा 5 वर्षाचा मराठी मुलगा सुद्धा त्याला तोंडपाठ आहे ना, वेडात मराठी वीर दौडले साता. कारण आम्हाला काही वाटतच त्याच्यामध्ये. पण तो म्हणाला नाही ते बरोबर आहे, पण ती गेयता नाही आहे. मला ते खूप आतपर्यंत रुतून गेलं की तो जेव्हा म्हणतोय एक बाहेरचा व्यक्ती जो पंजाबी आहे, ज्याला हिंदी चांगलं येतं, त्याचा तमिळची पण चांगली, त्याची आई तमिळ होती, कॉम्प्लेक्स पर्सनॅलिटी आहे, तर त्याला तमिळचं पण थोडं ज्ञान आहे. तो म्हणतोय की मराठी गेय नाही. मला फार वाईट वाटलं त्या ठिकाणी. तुझं काय मत आहे जेव्हा तू हिंदी सुद्धा लिहितोस, जसं नज्म लिहितो, गझल लिहितोस, मराठीमध्ये पण तू वृत्तबद्ध कविता लिहितोस, मग त्या वृत्तांमध्ये गोष्टी किंवा शब्द अरेंज करताना हिंदी शब्द सोपे असतात आणि मराठीचा अर्थ असं काही आहे की हा साफ चुकीची गोष्ट आहे? मला असं वाटतं की तुमचं त्या भाषेवरचं कितपत हे आहे, तुमचं प्रभुत्व आहे. प्रभुत्व म्हणण्यापेक्षा तुम्ही ती भाषा हँडल कशी करताय. बरं, मी जसं म्हणालो लहजा बदलणार आहे. बरोबर. मुंबईकडे गेलात तर थोडीशी मुंबई या हिंदी ऐकू येईल आपल्याला. थोडेसे अजून UP MP कडे गेलात तर त्यांची खडीबोली हिंदी ऐकू येईल आपल्याला. हा फरक पडणार आहे. आणि तुम्ही अहिंदी आहात, म्हणजे मूळचे तुम्ही मराठी भाषिक आहात म्हणून हिंदी तुमचा बोलण्याचा प्रभाव वेगळा असणार आहे. पण जर तुम्हाला शब्द माहिती असते तर अवघड काहीच नाही. बरोबर आहे. तुम्ही नवी भाषा शिका, त्या भाषेवरती प्रभुत्व मिळवा, तुम्ही त्यात सुद्धा कविता करू शकाल. अगदीच अगदीच. हा ॲटिट्यूड असला पाहिजे. हो, म्हणजे शक्य आहे. आता मी तर म्हणतो मराठी भाषिक असून सुद्धा मला सगळे मराठी शब्द अजून माहिती नाही आहेत. ऑफकोर्स. हा महासागर आहे. आता मला उपकरण हा शब्द मला जर जड जायचा, मशिनरी खूप सोपं वाटतं मला. आपण तसंच वाटलोय ना. एक्झॅक्टली. तेच. आणि काय होतं ना, कॉर्पोरेट वर्ल्डमुळे जिथे आपण दिवस रात्र इंग्लिश ऐकतो, इंग्लिश बोलतो, आपल्या नॅचरल फ्लोमध्ये काय काय, जसं आता मी नॅचरल फ्लो म्हणालो, आपल्या नैसर्गिक भाषेमध्येच कितीतरी शब्द हे इंग्रजी रुळले आणि इतक्या म्हणजे काय म्हणतात त्याला, नीट बसलेत ते आपल्या भाषेमध्ये की लक्षातही येत नाही की आपण इंग्लिश बोलून गेलो किंवा हा शब्द हिंदी बोलून गेलो. मी एक छोटासा अनुभव तुला सांगतो. तू पण कार्यक्रम करतोस छान. मी स्टेजवरती होतो आणि काहीतरी मला वाटतं मी निवेदन करत होतो त्याच्यावरती, आणि माझी पुण्याला निवेदन करायचं पहिल्याच वेळ. मी मूळ विदर्भाचा. आता विदर्भामध्ये परत हा शब्द नाही वापरत, विदर्भामध्ये वापस म्हणतो. तर मी कुठलं तरी गाणं झालं आणि त्याच्यानंतर मी विषय परत पावसावरती येऊ असं म्हणण्याच्या ऐवजी आपण वापस पावसावरती येऊ हे म्हणालो. प्रेक्षकांमधनं एक आजोबा उठले कार्यक्रम झाल्यावरती, ते म्हणाले की तू पुण्यात आहेस, वापस हा हिंदी शब्द आहे. मला त्यावेळेस कळलं की खरोखर की किती इम्पॉर्टंट आहे, किती महत्वाचं आहे की प्रेक्षकांनुसार आणि आपण कुठे कार्यक्रम करतोय आणि कुठल्या भाषेत करतोय त्याची शब्दाची जाण असणं हे किती महत्वाचं. आणि ती जर नसेल ना तर लोक असतात जे आपल्याला चूक दाखवतात. बरोबर आहे एका अर्थी तुझं. पण ती तू गोष्ट ऐकलीस, आजोबा मुलगा आणि एक गाढव. काय रे? आजोबा मुलगा गाढव असे चाललेले असतात. आजोबा विचार करतात छोटं बाळ आहे, त्याला कुठं चालवायचं, त्याला गाढवावर बसवतात. पुढे जातात, पुढच्या चौकात लोक म्हणतात काय आगाऊ आहे आजोबा, हे आपलं लहान पोरग म्हाताऱ्या माणसाला चालवत नाही आणि स्वतः मस्त बसलाय राजासारखा. मग ते थोडेसे गावाच्या बाहेर गेले, विचार केला की नाही हे बरोबर नाही. मुलगा खाली उतरला, आजोबा वर बसले, जायला लागले. पुढच्या गावामध्ये लोक म्हणतात काय नालायक म्हातारा आहे, एका छोट्या मुलाला चालवतोय स्वतः बसलाय. मग नंतर दोघं चालायला लागले. गाढव पण वेगळं चालतंय, हे दोघं वेगळं चालतात. पुढची लोक हसायला लागले, काही वेळेत म्हणे गाढव एवढं चालत निघालंय. मग दोघं बसले गाढवावरती आणि मग ते दोघांचं वजन न पेलवता ते गाढव बसलं खाली. मग सगळे म्हणायला लागले अरे बिचाराचा जीव घेतात रे दोघं मिळून. मग आता करायचं काय? शेवटी त्यांनी काठीला गाढव उलटं बांधलं, ते खांद्यावर पकडलं दोघांनी आणि ते वाहून घेऊन चालले होते. तेवढ्या ह्याच्यामध्ये गाढव सुटायचा प्रयत्न करत होतं. ब्रिजवरती आले, ते गाढव पाण्यात पडलं आणि मेलं. लोकांनी म्हणायला सुरुवात केली प्राण्याचा जीव घेतला, लोक सगळीकडून बोलतात. एक्झॅक्टली. मग तुम्ही
समोरचा एक माणूस म्हणतोय, 2 माणसं म्हणतायत म्हणून थोडेसे बदलायला जाल, त्याबद्दलही बोलणारी लोक असणारच आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की जे नैसर्गिक तुमच्याकडे आहे, नॅचरल नाही, जे नैसर्गिक तुमच्याकडे आहे त्याच्यावरती तुम्ही भर द्या. अगदी. कारण जर जे तुम्ही मनापासून कराल, तुम्हाला स्वतःला जे आवडेल ते लोकांना आवडणार आहे. वा वा वा, खूप चांगला ॲडवाईस आहे हा, खूप छान. पण मला विषय हा अजूनही हिंदी कवितांवरती ठेवायचा आहे बरं. ओके. मला खरंच तू एक छान पुस्तक पण लिहितोय त्याच्यावरती, आणि तुझ्या नज्म आणि गझल याच्यात खरं तर फरक काय असतो मला अजून माहिती नाही. नज्म म्हणजे काय, गझल म्हणजे काय, ते तर खरं तू मला समजून सांग. आणि दुसरं म्हणजे मला एक छान हिंदी कविता ऐकव. नक्कीच. नजम मलाही नाही माहिती. अच्छा. गझलही मी नुकतंच मागच्या 1-2 वर्षामध्ये शिकलोय. बरं. आणि गझल मुळात सांगायचं तर मी जसं वृत्तबद्ध कवितेला इंजिनिअरिंग म्हणालो, तर मी सांगेन की गझल हे MS करण्यासारखं आहे. बरं. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट काटेकोर ठेवायला लागते, ते सगळे नियम पाळावे लागतात. एक जरी नियम तुमचा जर हुकला तर ती गझल नाही, ती कविता झाली, ती कविता किंवा साधं गाणं. साधं गाणं झालं. हा. बरं. असं असतं, वृत्तात असणं हे बेसिक आहे, हे असायलाच पाहिजे. जिथे वृत्त बदललं तिथे गझल नाही. मी भटांची गझलेची बाराखडी वाचली आणि त्याच्यावरनं मला जास्त प्रेरणा मिळाली. मराठी भाषेमध्ये भटांनी गझल आणली. ज्यांना माहिती नाही त्यांचे सुरेश भट यांनी मराठीमध्ये गझल जन्माला घातली. आणि मला असं वाटतं की ते जे म्हणतात ते मी पाळतो. अगदी अगदी. याच्यात मतभेद खूप आहेत, वेगवेगळ्या लोकांमध्ये मतभेद आहेत. ज्यांनी मला गझल लिहायला शिकवली, किमान वर्षभर मी फक्त एक कमेंट ऐकत होतो. मी म्हणजे असं होतं, माझा गुरु आहे, मला त्यांनी शिकवलं. मी लिहून पाठवायचो, समोरचा म्हणायचा वृत्त आहे पण वृत्ती नाही आहे. हे मी चिकार वेळा ऐकलं. कारण आहे तसं नियमांमध्ये बांधलेली आहे ती, तुम्ही नियमाला सोडून जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे मेजॉरिटी लोकांना ती कंटाळवाणी वाटू शकते. एक डिस्क्लेमर आहे, जी लोक नवीन नवीन कविता लिहायला सुरुवात करतात वृत्तांमध्ये, त्यांनी लगेच गझलेकडे वळू नये. नाहीतर तुम्हाला जर ते अवघड झालं तर तुम्ही कविता लिहिणं पण बंद करा. डिप्रेशनमध्ये झालो का? हां, तर तसं करू नये. ओके. तुम्ही आधी वृत्तांवरती महारत मिळवा. की अशी एक वेळ येते बरं का, मी अनुभवावरनं सांगतोय, की तुम्हाला येणारे प्रत्येक शब्द त्या वृत्तातच सुचत जातात. वा. असं होतं. आणि हे प्रॅक्टिसमुळे होतंय. इट्स नॉट अ रॉकेट सायन्स. कला आशय प्रत्येकाचा वेगळा असतो. ऑफकोर्स. एक कवी म्हणून घेणं म्हणजे आशय हवाच, तो तिथेच आहे, त्याला कोणी हलवू शकणार नाही. पण तुम्हाला घेतलेला, तुम्ही निवडलेला विषय आणि त्याला मांडण्याची पद्धत हे बदलतं. अगदीच. हे कदाचित आपण गझलेच्या नियमांमधनं शिकू शकतो. बरं. की हे नियम आहेत, बाकी असे विषय तुम्ही मांडायचा पुढे समोर हे करायचं. तर हे 2 बेसिक ह्याचे नियम आहेत. बरं. गझलेमध्ये प्रकार पण आहेत. अच्छा. अगदी सुरुवात आपण रेग्युलर गझलपासून सांगायचं जर झालं तर गझल मुळात ही आली अरबस्तानाच्या साईडने. बरं. म्हणजे अरबस्तानातले आपल्याला माहिती आहे, त्या लोकांनी आपल्यावरती चाल केली, मुघलांनी आपल्यावरती हल्ला करून आले, इथे राज्य जमवलं. इथली हिंदी आणि अरेबिक मिक्स करून त्यांनी उर्दू जन्माला घातली. आणि ती लोक येताना गझल आपल्याकडे घेऊन आली. तर मग आता गझलेमध्ये महत्वाचे पार्ट काय असतात? शेर हा मुळात पार्ट आहे. तर 2-2 ओळींचे शेर असतात. म्हणजे एखाद्या रचनेला गझल कधी म्हणायचं, कमीत कमी टोटल 6 शेर हवे. 6 म्हणजे 6 पेक्षा जास्त चालतील. सोडून पहिला धरून 6 हवे. 6च्या पुढे कितीही चालतील. माझी आता एक रिसेंटली 15 शेरांची पण मराठी गझल झाली होती. पण ते एखाद्या वेळेस सुचत गेलं की सुचत जातं. एखादी गझल वर्षानुवर्ष पूर्ण होत नाही. मला असं आठवतंय की माझ्या गुरुचाच पुस्तकांचा हे होतं, प्रकाशन होतं गझलांच्या पुस्तकाचं. तिथे वैभव जोशी वगैरे लोक आली होती, सगळी मोठी मोठी कवी मंडळी होती. आणि त्या सगळ्यांनी सुट्ट्या शेरांची मैफिल केली होती. कारण ही प्रत्येक कवीची खंत असते गझल करणाऱ्या, की एखादा शेर असा पडून जातो, त्याला पुढे वर्षानुवर्ष काही सुचत नाही, यमकच मिळत नाही समोर किंवा मिळत नाही, पुढे जातच नाही त्याची गाडी. मग ते पडून राहतात, ते कोणाला ऐकवायचे. म्हणून सुट्ट्या शेरांची पण मैफिल लोक करतात, आवर्जून करतात. असे सुट्टे शेर बऱ्याच वर्षानुवर्ष पडलेली माझ्याकडे पण आहेत. पण म्हणण्याचं तात्पर्य असं की 6 शेर हवे, मग ती गझल आहे. 5 शेरची गझल होत नाही. ओके. आता
आणखीन एक महत्वाचा नियम म्हणजे रदीफ नावाची एक कॉन्सेप्ट आहे. रदीफ. हा, काफिया म्हणजे यमक. यमकला उर्दूमध्ये म्हणायचं काफिया आणि रदीफ त्याच्यासोबत. आता रदीफ काय कॉन्सेप्ट आहे? अरबस्थानामध्ये सगळं वाळवंट, वाळवंटामध्ये उंट चालतो. उंट स्वार जो असतो त्याच्या मागे एक बाई बसलेली असते. मुख्यत्वे करून हे लेडीज कॅरेक्टर असतं जे बसलेलं असतं, त्याला रदीफ म्हणायचं. त्याचं काम काहीच नसतं. उंटस्वार जिकडे उंट घेऊन जाईल त्याच्यासोबत जायचं आणि त्याच्यासोबत परत यायचं. बरं. पण आहे स्वतःची एंटिटी आहे, पण काम काहीच नाही. बरं. तेच रदीफ काम करतो. रदीफ. मग तुम्ही कदाचित पाहिलं असेल, प्रत्येक गझलेमध्ये शेवटच्या ओळीत एक कॉन्स्टंट शब्द येत असतो. प्रत्येक ओळीमध्ये नाही 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 नाही. बरोबर. एक उदाहरण म्हणून आहे पण येतं. मी मध्ये काव्य माझे नावाची गझल लिहिली होती. त्याच्यामध्ये काव्य माझे हा अख्खा माझा रदीफ होता. बरं. त्यामुळे प्रत्येक शेरात काव्य माझे येत होतं. अच्छा. आता मुळात काय होतं, काव्य माझे आता माझा रदीफ सुद्धा लगावलीत आहे, म्हणजे त्या वृत्तात आहे. तो कॉन्स्टंट होत गेला म्हणून त्याला म्हणायचं तो रदीफ आहे. त्याच्या अलीकडे असतो काफिया, म्हणजे आणि दोन मुख्य शेर असतात. पहिला शेर जो असतो त्याला म्हणायचं मतल्याचा शेर. मतला. मतला. आणि शेवटचा जो असतो, बरेच जण तो घेतात किंवा नाही घेत प्रकार, त्याला मक्ता म्हणतात. मक्ता असणं म्हणजे त्याच्यामध्ये कवीचं नाव असतं. अच्छा. अशी पद्धत आहे, असा प्रघात आहे. जुन्या काळामध्ये जेव्हा तुकोबा अभंग लिहायचे तेव्हा तुका म्हणे माझा, नाथा म्हणे माझा, अशी पद्धत होती. थोडक्यात ती एक त्या कवितेवर केलेली सिग्नेचर आहे की ही माझी कविता आहे. जगजित सिंग जेव्हा गझल सांगायचे, गझल सांगणं म्हणतात बरं का, जेव्हा गायन केलं जातं तेव्हा म्हणतात गझल सांगितली. जेव्हा जगजित सिंग गझल सांगायचे तेव्हा त्यांच्या एका ह्याच्यामध्ये त्यांनी गझल ऐकवलेली मला आठवते, कल 14वीं की रात थी, फेमस गझल आहे. त्याच्यामध्ये शेवटचा जर शेर तुम्ही बघितला तर शायर तेरा इंशा तेरा, तर इंशा हे त्या शायरचं नाव होतं जे त्या गझलेमध्ये येतं. तो आहे तो मक्त्याचा शेर आहे. ओके. मग ह्या बेसिक गोष्टी झाल्या. ही नॉर्मल गझल आहे. मग याच्या व्यतिरिक्त प्रकार आहे एक जुलकाफिया नावाचा प्रकार आहे गझलेमध्ये. जुलकाफिया म्हणजे जिथं एक काफिया यायला तारंबळ असते लोकांची, तिथे दोन दोन काफिया. अच्छा. दोन काफिया. मग ती झाली जुलकाफिया गझल. मग आता ह्याच्यामध्ये आणखीन एक तिसरा प्रकार आहे, त्याला म्हणायचं गैर मुरद्दफ गझल. गैर मुरद्दफ. गैर मुरद्दफचा अर्थ की जिथे रदीफच नाहीये. बरं. म्हणजे रदीफ असणं हे कंपल्शन नाहीये. डायरेक्ट यमक येतोय सारखा. एक्झॅक्टली. अच्छा. जर तुम्ही रदीफ घेतला एकदा तर मग रदीफ शेवटपर्यंत पाहिजे. रदीफ पाहिजे असतं मला. जर तुम्ही नाही घेतला तर ती झाली गैर मुरद्दफ गझल. आणि मग त्याच्यात मग कॉम्बिनेशन खेळता येतात लोकांना. जुलकाफिया गैर मुरद्दफ असंही करतात, म्हणजे दोन काफिया घ्यायचे आणि पुन्हा रदीफ घ्यायचाच नाही. असंही प्रकार आहेत. असे प्रकार करता येतात आणि करतात, लोकांनी केलेले आहेत. आणि यमक म्हणजे काफिया ज्याला म्हणतो त्याचे नियम पण खूप काटेकोर असतात. आता फार मी आता काही खोलात शिरत नाही, कारण एक एपिसोड नाही शक्य डिस्कस करायला. गझलला पूर्ण वेगळा टॉपिक घ्यावा लागेल. तर मग असे पण बरेच काफिया असतात. काफिया त्याच्यामध्ये सजातीय असणं, त्याला सजातीय म्हणतो. म्हणजे आता थोडक्यात काय आहे, मी जर माझा एक शब्द घेतला मारणे, मारणे, तारणे, कारणे, मला हे सगळे असेच घ्यावे लागतील. शेवटी रणे आलंय आणि पहिलं जे अक्षर आहे ते आकारांत आहे, अकारांत नाही. अच्छा. ओके. नुसता गुरु नाही चालत, आकारांतच पाहिजे. एक्झॅक्टली. तर मग तो सजातीय यमक झाला. ह्याच्यातही प्रकार आहे, अलामत नावाची वगैरे गोष्ट असते, ते थोडंसं आता डोक्यावरनं माझ्याही जातं बऱ्याच वेळेला. ओके. पुढच्या केव्हा तरी डिस्कशनमध्ये जर संधी मिळाली तर आपण नक्कीच त्याचा एक डिटेलमध्ये विचार करता येईल आपल्याला. तर मग अशी गझल आहे. मला इंटरेस्टिंग वाटायचं कारण असं की चॅलेंजिंग आहे. जर चॅलेंजिंग नसेल तर मजा नाही त्याच्यात. बरोबर आहे. मग अशा माझ्या बऱ्याच गझला पडलेल्या आहेत, त्यांना कोणी आईबाप नाही आहेत. मलाही त्या कधीतरी आता अशा वाटतं की अरे मी हे काय लिहिलं. म्हणजे उत्तरोत्तर तुमच्यामध्ये ती प्रगती होत जाते. हे याचं उदाहरण आहे की नंतर तुम्हाला पण वाटायला लागतं की अरे त्याच्यापेक्षा हे मी छान लिहिलं, पूर्वी जे लिहायचो त्याच्यापेक्षा. ही प्रगती आपोआप होत जाते. म्हणून आपण स्वतःचे जज व्हा, स्वतःला क्रिटिसाइज करावं. मी लिहून झाल्यानंतर पुन्हा ती कविता 4 वेळा वाचतो, मलाच कुठे खटकताय का बघतो आणि मग बदलतो. असं बरोबर ते करावं. मग एक छान गझल आहे, हिंदी मराठी कुठली पण चालेल. आणि ते वृत्त, काफिया, मतला सगळं सांगून की हा मतला आहे असा असतो
म्हणजे पहिल्यांदा तू पूर्ण ऐकावून दे आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन दे, म्हणजे सगळ्यांना कळेल पण की हे कसं असतं. नक्की. ही माझी सध्याची लेटेस्ट गझल आहे, आपण असं म्हणूया. बरं. साधारण बॅकग्राऊंड असं सांगतो की एक तो एका तिला बोलतोय उद्देशून. ओके. त्याला असं म्हणायचंय की अगं तुला वाटतंय की हे मी तुझ्यासाठी करतोय किंवा असं आहे, तुझा गैरसमज येतो, तसं काही नाही. बरं. थोडस चिडवाचिडवीचा भाग याच्यामध्ये आलेला असं. ओके. तुला पाहण्याचे मला वेड आहे. बरं. तुला पाहण्याचे मला वेड आहे. तुला पाहण्याचे मला वेड आहे, तुझ्या अंतरी ही जुनी तेढ आहे. तुला पाहण्याचे मला वेड आहे, तुझ्या अंतरी ही जुनी तेढ आहे. मनाशीच माझे असे बोलणे अन, मनाशीच माझे असे बोलणे अन, तुला वाटते काढली छेड आहे. अरे वा वा वा. तुला बोलण्याचा मला छंद मोठा, तुला बोलण्याचा मला छंद मोठा, तुझे भास सारे मला खेद आहे. मनी या रुजावी नको प्रीत ओठी. ओके. मनी या रुजावी नको प्रीत ओठी, मुक्या भावनेचा खुळा भेद आहे. वा वा. तुझे हसणे हे असे मोकळ्याने, तुझे हसणे हे असे मोकळ्याने, सुखाने लुटावे असा वेध आहे. वा. आणि मगता तुझा पार्थ आहे असे सांगणे तू, तुझा पार्थ आहे असे सांगणे तू, खऱ्या भावनांची परतफेड आहे. वा वा वा. मस्त. चल फक्त म्हणजे कॉन्क्लुजन का असं म्हणू शकतो आपण. अच्छा. आता ह्याच्या पुढे सुद्धा शेर होऊ शकतात. बरोबर. 6व्या शेरावरती मी कन्क्लूड करतोय. बरं. पण शक्यतो मक्ता हा जो घेतला जातो तो कन्क्लुडिंग शेअरमध्येच घेतात. असा प्रघात आहे, तो शेवटच्याच ह्याच्यात येतो. म्हणजे सगळं सांगून झालेलं असतं, मग कोणी सांगताय कळावं, म्हणून ती एक सिग्नेचर तिथे. अच्छा. असं. ओके. आता याच्यामध्ये हे रदीफ काफिया सगळं सांग बरं. याची उकल करून सांगतो थोडक्यात. माझा जो मतला आहे, तुला पाहण्याचे मला वेड आहे, तुझ्या अंतरी ही जुनी तेढ आहे. आहे हा माझा रदीफ आहे. रदीफ आहे जो रिपीट होणार प्रत्येक. एक्झॅक्टली. आहे. आता मतल्यामध्ये दोन्ही ओळीत काफिया आणि दोन्ही ओळीत रदीफ अशी पद्धत आहे. काफिया दोन्ही. हा. ओके. बरोबर आहे. मग त्याच्या पुढचे जे शेर आहेत, पहिली ओळ प्लेन, दुसऱ्या ओळीमध्ये काफिया रदीफ. करेक्ट. ओके. असं यायला असतं. तर मग आता वेड आणि तेढ असं सहज म्हणू शकतो की अरे हे कुठं यमक जमतंय, हा काफिया थोडीच आहे. पण इथे गंमत अशी आहे की अलामतमध्ये तुमची जमीन ठरते. जमीन हा शब्द उर्दूचा आहे तसा वापरायला गेलेला, की साधारण तुम्ही कशा पद्धतीचा काफिया वापरणार आहात हे तुम्ही मतल्यामध्ये डिफाईन करता. कशा प्रकारचा काफिया वापरणार आहे मतल्यात सांगता. दोन्ही मधला जो फरक दिसतोय आता, तो मी तिथे दाखवला, म्हणून मला लिबर्टी आहे की मी पुढच्या प्रत्येक शेरामध्ये ती हे वापरू शकतो. तर तिथे वेळ आणि खाली पण काहीतरी डच वापरलं असतं तर मला मात्र तेच करावं लागेल. एक्झॅक्टली. ओके. नाईस. ओके. तर मग ती तिथे आता ही सूट आहे थोडक्यामध्ये, पण अशी सूट फक्त योग्य ठिकाणी घेतली जाते जिथं तुम्हाला एक पर्टिक्युलर गोष्ट सांगायची डोक्यात आधी बसलेलं आहे. बरं. तेव्हा गझलेचा प्रवास सुरू होताना तुम्ही शेर बाय शेर विचार करता, पण जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला पोचवायची आहे तेव्हा तुम्हाला अशी काहीतरी सूट घ्यावी लागते. तर हा झाला आपला मक्ता, मतला ज्याच्यामध्ये आपण जमीनही सांगितली, रदीफ माझा एस्टॅब्लिश केला, मूड एस्टॅब्लिश झालेला आहे. आता महत्वाची गोष्ट गझलमध्ये अशी येते, जसं 4 ओळीचं आहे, आपण 4 ओळीच्या म्हणतो चंगोंच्या, की 4च ओळीमध्ये अख्खा अर्थ सगळं एकत्र आलं पाहिजे, कुठे अपूर्ण वाटायला नको. तसं प्रत्येक शेर ही एक सेपरेट एंटिटी असावी. त्यांचा पहिल्या ह्याचा दुसऱ्याशी क्रमशः संबंध जरी असला तरी पण पहिला शेर पुढच्या शेरमध्ये कंप्लीट केलाय असं नसावं. असं नको. कॉन्टेक्स्ट पूर्ण झाला पाहिजे. कॉन्टेक्स्ट तिथेच संपायला हवा. ओके ओके ओके. तो शेर. मग आता पुढच्या शेरमध्ये ह्याच्यात मला असं म्हणायचं आहे की तुला पाहण्याचे मला वेड आहे, तुझ्या अंतरी ही जुनी तेढ आहे.
थोडक्यात प्रसंग असं लक्षात गेला घ्या की ती मुलगी म्हणते मला माहिती आहे तुला माझ्याकडे बघायचं वेळच आहे. नाही नाही तुझ्या मनातली तेड आहे असं काही नाही आहे. मनाशीच माझे असे बोलणे अन तुला वाटते काढली छेड आहे. मी आपलं असंच माझ्याशी काहीतरी स्वागत करत असतं तुला वाटतं मी तुझी छेड काढतोय. अशा तुला बोलण्याचा मला छंद मोठा तुझे भास सारे मला खेद आहे. मला तुला काही बोलायचा छंद नाहीये तुलाच असं वाटतं की मला तुझ्याशी बोलावं असं वाटतंय सारखं म्हणून मनी या रुजावी नको प्रीत ओठी मुक्या भावनेचा खुळा भेद आहे. तुझे हसणे हे असे मोकळ्याने आता हे डायरेक्ट तो कबूल करतोय. तुझे हसणे हे असे मोकळ्याने सुखाने लोटावे असा वेध आहे. आणि तुझा पार्थ आहे असे सांगणे तू खऱ्या भावनांची परतफेड आहे. वा वा मस्त मस्त मस्त. अशी ही गझल पुढे पूर्ण केली. खूप सुंदर खूप सुंदर. ओके अमित तुझ्यासोबत खूप छान गप्पा झाल्या. एंडिंग नोट प्रेक्षकांना काही सांगायचं आहे का तुला? आपल्याला तुझ्यासोबत अजून बरेच एपिसोड करायचे असं मला दिसतंय. गझल हा अपूर्ण राहिलेला टॉपिक वाटतंय मला, पण अजून बरेच आपण गप्पा करणार आहोत. पण आजचा एपिसोड फार मोठा होऊ नये म्हणून आपण इथं थांबूया. पण एंडिंग नोट प्रेक्षकांसाठी काय सांगशील? मला असं वाटतं की लिहिते व्हा चुका दाखवा लोकांकडे, तपासून घ्या. लोकांनी तुम्हाला करेक्ट केलं तर चिडा, पण चिडून सुद्धा तुमच्या चुका सुधारा. वा. आणि हा प्रवास अव्याहत चालू ठेवा. स्वतःवरती भाषेचं बंधन घालू नका. जे तुम्हाला योग्य वाटतं, जे तुम्हाला मनापासून आवडतं ते तुम्ही करा. वा. पण लिहित राहा. मस्त. सो थँक्यू सो मच अमित उर्फ पार्थ. आणि तुझ्या रामपर्व या कार्यक्रमासाठी तुला खूप शुभेच्छा आणि माझ्या प्रेक्षकांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. सुबह की लाली तेरा ध्यान होठों पे बस तेरा नाम राम राम जय श्री